जनतेच्या दारी जाऊन करतोय का? म्हणून ही योजना निव्वळ काही लोकांचे घर भरण्यासाठी प्रसिद्धीवर जवळपास 52 कोटी रुपये 52 कोटी 90,80,000 रुपये खर्च आहे. म्हणजे 53 कोटी रुपये खर्च या शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी लोकांच्या घरोघरी जाण्यासाठी. त्याचं जर तुम्ही डिटेल सर्क्युलर कधी बघितलं तर एखादी जिंगल बनवणे, FM चॅनलला जाहिराती देणे, त्याला 45,000 रुपये, त्याला 50,000 रुपये, अशा पद्धतीनं अवाढव्य. कारण आम्ही काम करतो, आम्ही सगळे काम करत असताना ज्या पद्धतीनं दरपत्रक जाहीर केलेलं आहे अतिशय चुकीचं. कम्युनिटी रेडिओ 50 लाख रुपये, खाजगी FM रेडिओ 1,83,75,000 रुपये. माझ्याकडे त्याचं ST महामंडळाला जाहिराती लावणे 1,13,75,000 रुपये. म्हणजे थोडक्यात जनतेच्या पैशाचा अपव्यय काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सींची पोट भरण्यासाठी. आणि माझाच आरोप असा आहे की ज्यांना याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं असेल या एजन्सी खाजगीमध्ये सुद्धा सरकारची तळी उचलतात. मग कोणी फेसबुकचं पेज बनवतात, कोणी वेगळ्या पद्धतीनं प्रसिद्धी करतं. अशा पद्धतीनं सुद्धा याचा उद्देश दिसतो. आज गुन्हेगारीचं प्रमाण जर बघायला गेलं तर अनेक मुली या महाराष्ट्रातून मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये जवळपास 5,000 मुली या महाराष्ट्रातल्या कुठे तिचा ठाव ठिकाणा लागत नाही. आदिवासी विभागातील आश्रम शाळेमध्ये निकृष्ट प्रकारचं भोजन मिळतं. त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं काल शैक्षणिक विषय जर गेला तर शाळा बाह्य मुलांचं प्रमाण या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहारबरोबर महाराष्ट्रात सुद्धा शाळा बाह्य मुलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि या सगळ्या धर्तीमध्ये सरकार कोणत्या तोंडाने शासन आपल्या दारी जातंय अशा प्रकारचा प्रश्न माझा या सरकारला आहे. आणि म्हणून सरकार पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे. फेल्युअर झालेलं असताना एक जनतेसमोर जाहिरातबाजीच्या रूपानं समोर जाण्यासाठी सरकार असे खोटे नाटे कार्यक्रमाचं आयोजन केलंय. याचं आधी नाव होतं कोणत्या तरी योजनाची जत्रा. आता योजनाची जत्रा हे नावच कसं दिलं? आता त्याचं नाव बदलून शासन आपल्या दारी केलं आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी जात असताना सरकारने शेतकऱ्यांना मदत मिळाली का याचं उत्तर दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना बियाणं स्वस्त दरात मिळणार का याचं उत्तर दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का याचं उत्तर दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना खत मिळणार का याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून शैक्षणिकदृष्ट्या आजही कित्येक RTIच्या अंतर्गत ज्या शाळांना प्रवेश आहे त्याचं अनुदान सरकारने दिलेलं नाही. कित्येक गोरगरीब मुलांचा प्रवेश त्याच्यामुळे त्या शाळेमध्ये झालेला नाही. कारण या शाळा आता त्याच्यातून नाव काढून घ्यायला लागलेल्या आहे. कारण ज्या गरीब लोकांना अशा पद्धतीनं सरकार आधी मदत करत होतं, परंतु सरकारने या शाळेचं अनुदानच दिलं नाही. म्हणून आता या शाळा सुद्धा या योजनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं सरकारचा हा उपक्रम अतिशय बोगस दिखाऊपणाचा आहे, सरकारी पैशाचा अपव्यय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये गावच्या तलाठीपासून ग्रामसेवकापर्यंत सगळ्यांना सगळे कामं सोडून या कामात सरकारने लावलेलं आहे. आताच्या काळात येणाऱ्या काळात आता पाऊस पाणी जवळ आलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काम असतं, परंतु ते टाळून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पूर्ण यंत्रणा लावलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी अतिशय गंभीर आहे, अतिशय चुकीच्या आहे. तुम्ही मुंबई पोलीस भरतीमध्ये घोटाळा आलेला आहे म्हटले, त्याचा तुम्ही काही चौकशी घेण्याचं वगैरे आश्वासन दिलेलं आहे? मी आता आज IG साहेबांना भेटलो, रजनीश शेठ साहेबांना. त्यांना मी याच्या डिटेल माहिती दिली. काल मला या संदर्भात अनेक विद्यार्थी भेटले. काल नाही, मागच्या 4-5 दिवसापासून भेटतात, परंतु काल या संदर्भात मी चर्चा केली. आझाद मैदानावर त्यांना आंदोलन करायचं होतं, पोलिसांनी आंदोलन करू दिलं नाही. ठीक आहे, त्यांनी परवानगी काढली नव्हती. परवानगी काढून आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. परंतु ज्या पद्धतीनं या परीक्षा झाल्या या संशयास्पद आहे. कारण एक उदाहरण, एक विद्यार्थी माझ्याकडे आला की त्याला स्वतःला 18 मार्क आहे आणि 16 मार्कवाला मेरिटमध्ये 18 मार्कवाला मार्क आहे. मी याची माहिती दिली की रिझर्वेशनमुळे असं असू शकतं, तर तसंही नाही आहे. दोघांचं सेम, दोघे सेम EWS याच्यामधले आहे, त्याचं नाव आले नाही. एक मुलगा 23 वर्षाचा एक सर्व्हिसमन म्हणून आलेला. मला सांगा 23 वर्षाचा मुलगा एक सर्व्हिसमन कसा असू शकतो? सेवेत कधी गेला तो, एक्स कधी झाला आणि आता आला कसा? आणि म्हणून एक मुंबईच्या ग्रामीण भागात या भरती झाली, अतिशय चांगल्या परीक्षा झाल्या, परंतु मुंबईमध्ये या सगळ्या परीक्षेत अनागोंदी झालेली आहे.
नाही, मी निवेदन दिलं. मी निश्चित हा विषय चौकशी करावी, मी त्या संदर्भात रितसर निवेदन दिलं. मी आज मीडियाला ते सगळे निवेदन पाठवणार आहे. परंतु याची चौकशी झाली पाहिजे आणि शक्य झालं तर या परीक्षा पुन्हा झाल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी आहे. कारण पार फलटणपासून दहिसरपासून या सगळ्या ठिकाणून पेपर फुटल्याच्या गोष्टी आल्या आहेत. मुलांनी ब्ल्यूटूथच्या माध्यमातून पेपर पाठवून बाहेर मोबाईलच्या माध्यमातून आणि नंतर ब्ल्यूटूथच्या माध्यमातून याची उत्तरं ऐकून उत्तरं सोडवली. असे ब्ल्यूटूथ सुद्धा जप्त पोलिसांनी केले, गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि म्हणून ही बाब गंभीर आहे. ज्या कोणत्या एजन्सीने परीक्षा घेतल्या ती सुद्धा याला जबाबदार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं बेजबाबदार संस्था बेजबाबदारपणे परीक्षा घेत असतील तर अशा संस्थेला या महाराष्ट्रात काम करू नये दिलं पाहिजे. बाजूमध्ये पोलीस कारवाईवर तुम्ही आता आक्षेप घेतलाय. ज्या मुलीने उद्धव ठाकरे यांना माहिती दिली, तिला देखील बसवून ठेवलं, तिला धमकी दिली, तर अशा पोलिसांवरती काही कारवाईची मागणी तुम्ही डीजींकडे केली आहे? बिलकुल केलेली आहे. जे रत्नागिरीचे SP आहेत त्यांना वर्दीतला गुंडा अशा पद्धतीनं प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी दिलेली आहे. सोशल मीडियावर या असा ट्रेंड आहे की धनंजय कुलकर्णी जे SP आहेत त्यांना वर्दीतला गुंडा म्हटलं पाहिजे आणि हे जे आहे धनंजय कुलकर्णी सरकारच्या एका मंत्र्याचे नुसतं पाय धुवून पाणी प्यायचं एवढं बाकी त्यांनी ठेवलेलं आहे. एवढ्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेच्या सरकारच्या मंत्र्याचे बटीक रत्नागिरीचे SP झालेले आहे. मला वाटतं निश्चित आता मी आयजीकडे भूमिका मांडली आहे, पण येणार काळात अधिवेशनात या आयजीचे सगळे कारनामे निश्चित सरकारच्या समोर आणू आणि यांना कारवाई करायला आम्ही सरकारला भाग करू. तर सध्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे काल, काय त्यांना? मला वाटतं तिन्ही पक्ष आणि प्रकाश आंबेडकर हे सगळे मोठे राजकारणाचे अनुभवी लोक आहेत. सगळे ज्याच्या त्याच्या ठिकाणी सावधतेनं काम करत असतात. दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन होत आहे. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच प्रतिक्रिया आलेली आहे की या लोकार्पण सोहळ्यावरती बहिष्कार घालणं हा दुर्दैवीपणा आहे, लोकशाहीला नाकारणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीस या बाबतीत विरोधी पक्षांनी आणि शिवसेनेनं भूमिका स्पष्ट केलेली आहे. या देशाचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती आहेत आणि या नवीन इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे. परंतु स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी मला असं वाटतं राष्ट्रपती सारख्या घटनेच्या दृष्टीनं सर्वोच्च असणाऱ्या संस्थेलाच डावलणं हाच सगळ्यात मोठा लोकशाहीचा अपमान आहे, अवमान आहे आणि खरा दुटप्पीपणा हाच आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणाले सावधतेची भूमिका बोलताना की उद्धव ठाकरे गटाला मी आत्ताच सावध करतोय, कारण काँग्रेसचे सगळे नेते हे दिल्लीतल्या नेतृत्वात अडकलेले आहेत, शिवाय राष्ट्रवादी हे घरातल्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे. त्यामुळे स्वतःचं वाटोळ करून घेऊ नका, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका. तुमच्या गटासोबत आता असणारे एक गट अशा पद्धतीने आता भूमिका घेतोय की महाविकास आघाडी त्या नादाला लागू नका म्हणून, त्यावर तुम्ही काय म्हणता? महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका असं बोललेले नाही. ते ओव्हरऑल या राजकीय पक्षांच्या भूमिकेविषयी सावधतेनं काम करा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आणि मला वाटतं अशी भूमिका मित्रत्वाच्या नात्याने बाळासाहेबांनी सांगणं काही चूक असं मला वाटत नाही. कोकण रेल्वेचे तिकीट जी बुकिंग होत आहे त्याच्यामध्ये काही दलाल ही तिकीट बुक करून घेण्यामध्ये मदत करताय, त्यामुळे चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी केली. स्वतः विनायक राऊत यांनी सुद्धा ती मागणी केलेली आहे. तुमची भूमिका काय? बरोबर आहे, स्कॅम असल्याचं बोललं जात आहे. बरोबर आहे. याच्यात रेल्वेमध्ये अनेक दलाल कार्यरत आहेत. जर एखादी साईट ओपन झाल्यानंतर 2 ते 5 मिनिटात बंद होती याचा अर्थ तिकीट घेतं कोण? कारण लोक ऑनलाईन सातत्यानं राहत असताना तेवढ्याच वेळात पूर्णपणे तिकीट विक्री होणं याचा अर्थ रेल्वेचे अधिकारी आणि काही दलाल यांचं संगनमत निश्चितपणे आहे. अशा दलालावर आणि अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. हे तिकीट सर्वसामान्य माणसांना मिळालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला तिकीट न मिळतं दलालांना तिकीट मिळतं, परंतु सर्वसामान्य माणसाला तिकीट मिळत नाही. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. आपसे भाषा कर दीजिए मुलाकात की कौन कौन से अहम मुद्दे थे, जानकारी और दी है और क्या
डीजी से हमने 500 में जो घटनाएं पिछले महीने भर में हो रही है उसके बारे में डीजी साहब से मुलाकात की है। जो रत्नागिरी के एसपी है धनंजय कुलकर्णी, ये जिस पद्धति से काम, जिस तरीके से काम कर रहे हैं, ये सरकार के नौकर है, लेकिन सरकार के कुछ मंत्रियों के नौकर जैसा बर्ताव इनका रहा है। अभी यहाँ का कोई जगह का कोई भू संपादन नहीं हुआ। प्राइवेट प्रॉपर्टी में भी जिसकी प्राइवेट प्रॉपर्टी है उनके प्रॉपर्टी में भी विदाउट परमिशन कोई संस्था सर्वेक्षण कर रही है। मेरे प्रॉपर्टी पे मेरे परमिशन के बिना जाना ये गलत है। बारसों में जिस तरह औरतों पे, ग्रामस्थों पे जिस प्रकार अन्याय हुआ है, गाँवबंदी की है, पत्रकारों पे अन्याय हुआ, ये सारा सार नाइंसाफी यहाँ की जनता से, यहाँ के एसपी कर रहे हैं। उन पे कार्रवाई करनी चाहिए, क्योंकि ये एसपी को जनता खाकी वर्दी में का गुंडा ऐसा नाम यहाँ के लोगों ने दिया है। और ऐसे लोग महाराष्ट्र के संस्कृति को, परंपरा को एक कलंक है, क्योंकि महाराष्ट्र में एक पुलिस की एक प्रतिमा है। सरकार किसका भी हो, पुलिस एक सही तरीके से काम करती है, ऐसा एक महाराष्ट्र की इमेज है, प्रतिमा है महाराष्ट्र के पुलिस की। और इस प्रतिमा को धब्बा लगाने का काम धनंजय कुलकर्णी कर रहे हैं। इन पर कार्रवाई करना चाहिए, ये भूमिका शिवसेना ने ली है। जिस तरह से पेपर घोटाला सामने आया, पेपर घोटाले में मुंबई में जो एग्जाम हुए हैं पुलिस भर्ती के, इसमें ब्लूटिक के माध्यम से अनेक एग्जाम होते टाइम अनेक बच्चों ने पेपर छुड़ाया है। इससे जो स्टडी करके परीक्षा देते उन पे अन्याय हुआ है। कितने बच्चों को आंसर शीट पे नाम लिखने को कहा, ये भी गलत है। कई बच्चों के मार्क्स ज़्यादा होने के बाद भी कम मार्क्स वाले बच्चों का मेरिट में नाम आया, ये भी गलत है। कुछ बच्चे 23वें साल में एक सर्विसमैन बोल के नाम आया है, ये भी गलत है। और मुंबई के पुलिस भर्ती में बड़ी धांधली हुई है। ये एग्ज़ाम और एक बार लेना चाहिए, ऐसा हमारी मांग है। जिस तरह से सरकार योजना चला रही है कि सरकार हिस्सेदारी, क्या लगता है फंड है सरकार से योजना को? सरकार के पास सिर्फ एडवर्टाइजिंग के लिए और कुछ मीडिया के पेड़ भरने के लिए पैसा है। जनता को देने के लिए, किसानों के लिए जो अनेक योजना सरकार ने जाहिर की थी, जैसा प्रोत्साहन अनुदान अभी तक मिला नहीं। अतिवृष्टि हुई, उसके पैसे मिले नहीं। सतत दबाव जिसको बोलते, कंटिन्यू जो पानी गिरा, उसके बारे में अनुदान 3100 करोड़ रुपए वो सरकार ने देने की घोषणा है, वो अभी तक मिली नहीं। बी बियाने के इंडस्ट्री महाराष्ट्र से निकाल के तेलंगाना में, आंध्रा में, मध्य प्रदेश में जा रही है। इसलिए सरकार का, महाराष्ट्र के सरकार का, कृषि मंत्रालय का धोरण गलत है। ये सबके तरफ ध्यान देने के बजाय सरकार जनता को गुमराह बना के एडवर्टाइजिंग के माध्यम से सिर्फ लोग इकट्ठा करके जो योजना परंपरागत चालू है महाराष्ट्र में, उसके लिए लोगों को एक करके एक दिखावा कर रहे हैं। जनता सरकार जो अपने घर पे आई ऐसा, ये जनता के एक गुमराह करने का ये प्रकार है। और सरकार ये सब पूरी स्थिति में देखा जाए तो जनता का मुंह में उन्होंने एक प्रकार का जो निवाला है वो नहीं दिया है। इसलिए सरकार की इस भूमिका का हम निषेध करते हैं। इसकी ये भी देखी गई संसद के भवन को लेकर राजनीति अपोजिशन ने जमीन ना कह दिया। नीतीश राणे कहते हैं जो उसका विरोध करेगा और देशद्रोही है। नीतीश राणे देशद्रोही और देशप्रेमी कहा ठहराएगा? लेकिन जिस देश के राष्ट्र के प्रमुख है राष्ट्रपति, उनको ही ऐसे प्रोग्राम में उनके हाथ से तय बोलो तो ये देश की सब में बड़ी वास्तु बनी है। और ऐसे वास्तु का उद्घाटन देश के राष्ट्रपति जी के हाथ से होने की जरूरत है। लेकिन आज सर्वोच्च संस्था जो राष्ट्रपति है उसको भी सरकार मानती नहीं है। तो ऐसी सरकार लोकशाही को लेके चल रही है क्या नहीं चल रही, ये भी सवाल जनता के मन में है। देशद्रोही शब्दों का इस्तेमाल किया है, वो अभी देशद्रोही नीतीश राणे के इसमें जवाब क्या देने की जरूरत? नीतीश राणे कुछ भी बोलते उसको जवाब देने की मुझे नहीं लगता जरूरत है। सर केजरीवाल बाकायदा आज पहले उद्धव जी से मिले, अब शरद पवार से मिल रहे हैं। उन्होंने अपनी बातें तो सामने रखी। उन्होंने ये भी कहा कि सेमीफाइनल के तौर पर 2024 को देखा जा रहा है। क्या लगता है विपक्ष एक हिस्सा बनता ही नहीं? बिल्कुल बनने जा रहे हैं। धीरे धीरे पूरे देश के विपक्ष एक जगह आ रहे हैं। और अभी पूरा जो आने वाली लोकसभा है उसमें हमें लगता है कि पूरे के पूरा विपक्ष एक होकर
अभी की जो सरकार है भारतीय जनता पार्टी की, नरेंद्र मोदी जी ये सरकार को बराबर हराने के लिए पूरी तरह सक्षम विपक्ष हो रहे हैं. सर फडणवीस असं म्हणाले आहेत की नागनाथ स्थापना जरी एकत्र आली तरी आमचं सरकार आहे ना तर आमच्यासोबत टिकणार आहे. आता मला फक्त गद्दारांना घेऊन सरकार चालवत असताना सापनाथ आणि नागनाथ तुम्ही कोणाला बोलताय? साप शेतकऱ्याचा मित्र आहे. नाग प्रत्यक्षात महादेवाच्या गळ्यात असतो. ज्या नागाला महादेवाची साथ असते. आणि मला वाटतं हे सापनाथ नागनाथ तुम्ही म्हणत असाल पण हे निसर्गाचे मित्र आहे. आणि म्हणून हे मित्र एक नाथ असो नाही तर 10 नाथ असो या सगळ्या नाथांना निश्चित पराभूत करेल. मुनगंटीवार म्हणतात की त्यांना स्वतःचे आमदार टिकवता आले नाहीत ना ते जनतेचा विकास करतात. 40 आमदार सोडून गेले. आता तरी त्यांनी आत्मपरीक्षण करावं ते करत नाही. मुनगंटीवारांनी हृदयापासून विचार करून सगळ्या गोष्टी बोलावं. मागच्या सरकारमध्ये किती सक्षम मंत्रालय आपल्याकडे होतं. आता तुमच्याकडे कोणतं मंत्रालय आहे? या मंत्रालय साधं मंत्रालय तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना सुद्धा मिळालेलं नाही. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी मला असं वाटतं या सगळ्या विषयाची तुमच्यावर पण याच गोष्टी दिसत आहेत ना. आणि म्हणून मला असं वाटतं शिवसेनेचा सल्ला देण्याच्या मागणीत पडत नाही. आम्ही आमचा पक्ष पाहू. जर आमचा पक्ष एवढा फुटला असेल हे असं तर आमच्या पक्षाची भीती तुम्ही का बाळगता? बाळगू नका. सर ये लेकिन जिथं देवेंद्र फडणवीस जिन शब्दों का इस्तेमाल किया नागनाथ आपना पाकिस्तान भले का ये एक उदाहरण है लेकिन जिन शब्दों का इस्तेमाल किया है किधर सापनाथ नागनाथ बोल रहे होंगे लेकिन मैं सांप को भी और नाग को भी ये दोनों निसर्ग के मित्र हैं. सांप भी किसानों को जरूरी रहता है खेत में और नाग प्रत्यक्ष भगवान शंकर के गले में होता है. इसलिए सांपनाथ और नागनाथ की शक्ति हम नकार नहीं सकते. ये शक्ति अगर एक हो जाएगी तो आपके पास एक नाथ के जैसे और 10 नाथ भी आए तो भी हम आपको परास्त करेंगे. तर शेवटचं देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली की मोदींना हरवण्याचं विरोधकांचं स्वप्न आहे. सगळे खुर्ची सौदागर आहे. मात्र त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. सगळे लोकशाहीच्या विरोधात आहे. फक्त कर्नाटकच्या जनतेनं मोदींच्या प्रतिमेला कशा पद्धतीनं पराभूत केलं हे देशांनी पाहिलेलं आहे. एकट्या मोदींच्या किती 30-40 सभा झाल्या, 10-20 शो झाले. सगळं करूनही भारतीय जनता पार्टी तिथं पराभूत झालेली आहे. आज या देशातले अनेक राज्य भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे महत्त्वाचे राज्य जे राज्य त्यांच्या बाजूने आले फोडतोड करून आलेले होते. येणाऱ्या काळात देशातली जनता सुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला पराभूत करेल. मला असं वाटतं या देशामध्ये हुकुमशाही चालू शकत नाही. आणि म्हणून या हुकुमशाहीला निश्चित देशातील जनता विरोध करेल. आणि 2024ला निश्चित या देशात भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले सगळे विरोधी पक्ष एकत्र होऊन निश्चित नवीन पद्धतीने या देशामध्ये लोकशाहीचा राज